आता मागं पण हा विषय एकदा इथं त्यावर झाला होता की ही एक फॅशन झाली आहे. मी किंवा स्वतःचं नाव म्हणजे पब्लिसिटी होण्यासाठी कशी पण असू दे, चांगली असू दे वाईट असू दे, तर कुठल्या जर महापुरुषावर काहीतरी आपण बोललो, वादग्रस्त बोललो की आपोआप पब्लिसिटीमध्ये आणि आपोआप आपण टी व्हीवर, आणि ही एक असल्या लोकांनाही झाले ज्यांना कशातनंच काही साध्य होत नाही. मग कुठं छत्रपतींवर बोला, कुठं संभाजी महाराजांवर बोला, काहीतरी इतिहास जुना जो आहे तो बाहेर काढायचा, तो मोडून तोडून पुढं मांडायचा लोकांच्या पुढं, आणि त्याला कुठले तरी वेगळेच ह्याचे दुजोरे द्यायचे, आणि मग ही एक फॅशन झाली. आता ह्याच्यावर एकच आहे की कुणावर तरी कडक कार्यवाही होऊन एक उदाहरण झालं पाहिजे किंवा हे प्रकार छत्रपती शिवाजी महाराज असू देत, संभाजी महाराज असू देत, नाहीतर देशाच्या स्वातंत्र्यामध्ये असणारे सर्व महापुरुष असू देत, ह्यांच्यावर आपण बोललं की कार्यवाही कडक होती. हे एक उदाहरण कोणावर तर झालं पाहिजे. आणि नाही, त्यांना जे काही असेल त्यांना थोडे दिवस जेल असेल किंवा अटक तर होतीच, पण जरा जेल वेलमध्ये बसले. कारण काय होतं, लगेच कोर्टात हजर केले की कोर्ट त्या म्हणजे काय फार न घेता त्यांना जामीन देऊन टाकतं. मग कायदा थोडा असा पाहिजे किंवा अजामीन पात्र असला तरी 4-2 दिवस जरा जेलमध्ये बसले ही अशी लोक जी कुणी काही बोलतं, तर मग जरा अद्दल-गडल किंवा जेलचं काय तिथला हाल अहवाल आहे तो पण या लोकांना कळेल. म्हणजे बाहेर आल्यावर त्याच्यावर पण जरा बोलू दे ना. मग त्यांनी आधी जेलला जाऊन येऊ दे, मग बोलू दे. त्यांनी महापुरुषांच्या विटंबनेच्या विरोधात असं काही कायदा आणण्यासाठी आपण किंवा नाही, कायद्याचं महापुरुषांच्याबद्दल जसं आता शक्ती कायद्याचं म्हटलं आपण, तसं प्रक्रिया चालू आहे. शेवटी कायदा आणत असताना त्याच्यातनं परत पळवाटा निघू नये हे लक्ष ठेवायला लागतं. त्यामुळं थोडं कायदा आणण्याच्या दृष्टीनं जी काही सगळीकडनं तो ज्याला आपण काय म्हणायचं वॉटर टाईट म्हणतो, असा कायदा असला पाहिजे की ज्याच्यातनं आरोपीला शेवटी सुटता आलं नाही पाहिजे. नाही तर कायदा आला आणि त्याला पळवाटा असल्या तर त्या पळवाटांचा वापर करून कायदा यायच्या आधी जे असे आरोपी असतात की त्याचा अभ्यास करून आधीच बसलेले असतात. त्यामुळे कायदा आल्या त्यातनं पळवाटा उडकून ठेवतात आणि बाहेर पडायचं सगळं प्लॅनिंग करतात. त्यामुळं कायदा हा शिक्षा झाली पाहिजे असा कायदा नक्की दोन्हीच्या बाबतीत.